हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या ज्या ड्रेसची आपल्याला स्लीव्ज स्टिच करायची होती तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, स्लीवची उंची ही आपल्याला तयार उंची 10 पाहिजे आहे. त्यासाठी 1 इंच मार्जिन अशा पद्धतीने मी 11 इंच इथे कट करून घेतलेले आहे. आणि बघा, आता आपल्याला त्यासाठी साडीतील हा जो कपडा आहे तो कॉन्ट्रास्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्याची उंची आपण म्हणजे लांबी 10.5 इंच आणि उंची 8 इंच अशी घेतलेली आहे. त्यानंतर बघा, हा जो अस्तरचा भाग आपण जो कट करून घेतलेला आहे, तर बघा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याची कटिंग अशा पद्धतीने करायची आहे. बघा, 6 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायची आहे आणि वरच्या साईडने 2 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे. तर बघा, वरच्या साईडने 2 इंच आणि वर उभा 6 इंच अशा पद्धतीने आपण हे आता जॉईन केलेलं आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी ते आता कट करून घेत आहे. कट केल्यानंतर आपल्याला जे काही मेन फॅब्रिक आहे त्यावरती हे अस्तर ठेवून त्यावरती टिप मारून घ्यायची आहे. आणि हे जे कापड आहे, बघा, वरच्या साईडने आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्या आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे. जर कापड भरपूर असेल तर 2-2 इंचावरतीही आपण ते घेऊ शकतो, पण माझ्याकडे एवढं कापड अवेलेबल होतं तर मी त्याचे 1 इंचावरतीच प्लेट्स टाकून घेणार आहे. आणि कापड असं फोल्ड करून खालच्या साईडने आपल्याला मध्ये सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि हा जो पार्ट आहे आपण कट केलेला तर तो आधी स्टिच करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी तो ठेवून घेतलेला आहे आणि स्टिच करून घेत आहे. या दोन्हीमधील जे अंतर आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने ठेवून मी ते आता स्टिच करून घेत आहे. मी एकदा चेक करून घेते. बरोबर 2 इंचावरती आपण कट केलं होतं फोल्ड करून, म्हणजे 2 इंचामध्ये 4 इंच अंतर हे आलं पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीने मी ते चेक करून कट करून घेतलेलं आहे टिप मारून. त्यानंतर लगेचच खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून टिप मारून घ्यायची आहे. आपण जे 1 इंच मार्जिन घेतलं होतं तर ते शिलाईसाठी घेतलं होतं, तर अर्धा इंच खालच्या साईडने आणि वरच्या साईडने स्टिचिंगसाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन ही लागणार आहे. तर बघा, त्यानंतर आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे आणि जो त्रिकोण आपण तयार केलेला आहे तर तो जे मधलं मेन फॅब्रिक आहे तेही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि त्याचा जो कोन आहे तिथे आपल्याला एक कट द्यायचा आहे. कट देताना शिलाईवर कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी ते एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं आहे आणि आता ती स्लीव्ज ओपन करून घेत आहे. ओपन करून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. दाबटीप ही दिल्यानंतर आपल्याला जी बाही आणि अस्तर आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर, ते एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी आता दाबटीप ही देऊन घेत आहे. दाबटीप दिल्यानंतर फिनिशिंग ही छान येते.
तर बघा अशा पद्धतीने मी दाबटीप ही देत आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे वरच्या साईडने दाबटीप ही देऊन घेत आहे. वरच्या साईडने दाबटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आपल्याला खालच्या साईडनेही दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप ही देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जे खालचं अस्तर आहे ते वरच्या साईडने दिसलं नाही पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने मी ते अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जॉईन करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आपण जे 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतली होती, तर त्या अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे वरच्या साईडने. आणि खालच्या साईडने आपण जिथे कट दिला होता तर त्या कटवरच आपल्याला त्या प्लेट सेट करत अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. सगळ्या प्लेट्स हे एकावर एक ठेवून घ्यायच्या आहे आणि बरोबर सेंटरलाच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला ट्रायंगल शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा दुसऱ्या साईडनेही त्याच पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकून त्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला त्या त्रिकोणावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बाईचा जो शेप आहे तर बघा अशा पद्धतीने तो आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. इथे आपण जी टीप मारत आहे तिथे आपण लेसही लावू शकतो, पण मी काही इथे लेस यूज केलेली नाही. तर बघा अशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने प्लेट्स व्यवस्थित करत त्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी ते व्यवस्थित प्लेट्स सेट करून घेत आहे आणि त्यावरती टीप ही देऊन घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे आणि तो जो त्रिकोण आहे तिथे आपल्याला एक स्टोन लावून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता ते स्टिच करून घेत आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते इथे मी कट करून घेत आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा अशा पद्धतीने आपल्या स्लीवचा फायनल लुक दिसत आहे. परत भेटू नवीन व्हिडिओ